हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल IAS अकॅडमी नागपूर. सो आज आपण असा एक टॉपिक घेतलेला आहे की या टॉपिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहे त्यांच्या महत्त्वाच्या त्यांच्या हिताचा हा टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे की ऑफलाईन एक्झामच हवी आम्हाला, ऑनलाईन एक्झाम नको. पण जर ऑनलाईन एक्झाम तुम्हाला घ्यायची असेल तर एकच पेपर आणि एकच दिवशी व्हायला पाहिजे. 25 दिवसात नाही, 75 पेपर नाही, ते पण साध्या तलाठीच्या पेपरसाठी. भरपूर सारे विद्यार्थी आक्रोशमध्ये आज रिझल्ट लागलेला आहे. नॉर्मलायझेशन बघितलं आपण, फायनल मेरिट लिस्ट आली आहे. बघा, याच्यामध्ये घोड तर काही नाही आहे, हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, समजून गेला की बाबा स्कोर एवढा एवढा आहे. 200 पैकी 209 मार्क, 200 पैकी 207 मार्क, 200 पैकी 203 मार्क, हे न पटण्यासारखं आहे. बघा, ते विद्यार्थी हुशार आहेत. माझे विद्यार्थ्यांना खूप चांगले 190 स्कोर आहे. त्यांची कॅपॅबिलिटी आहे, त्यांची कॅपॅबिलिटी आहे 209ची. पण 200 पैकी 209 हे न पटण्यासारखं आहे मला असं वाटते. आणि टेक्निकल टीम ज्या पद्धतीने या गोष्टी हँडल करत आहे, नॉर्मलाइज करत आहे, मला असं वाटते की या ठिकाणी एक आकडा 200 असावा. 200 की तुम्ही 200 देऊ शकता. ते जास्त मार्क काय गेले हे कोणाला न समजण्यासारखं आहे. मी ऑनलाईनचा विरोध करत नाही आहे, पण मला असं वाटतं की ऑनलाईन एक्झामसाठी तुम्ही एकच दिवस एक्झाम घ्यावी. तुमच्याकडे सेंटर जर अवेलेबल नसतील, सेंटर अवेलेबल नसल्यास तुम्ही ऑफलाईनच पेपर घ्यावा. ऑफलाईन पेपर खूप चांगले आहे असं तर नाही आहे. फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट, नॉर्मलायझेशन, तिन्ही याच्यामध्ये मार्क चेंज होत आहे. म्हणजे होत असं आहे की विद्यार्थ्यांनी फक्त एक्झाम देऊन द्यावं, नंतर ते काम करत बसते काय करतात टेक्निकल टीम. म्हणजे होत असं आहे की विद्यार्थ्यांचा, आणि तुम्हाला सांगतो ऑनलाईन ऑफलाईनबद्दल काय क्वेश्चनची लेवल असते सर्वांनी बघितलेली आहे. मराठी इंग्लिश यामाचे पेपर जे होते ते ग्रामरचे नव्हते, शब्दसंग्रहाचा पेपर होता. तो शब्दसंग्रह कोणी पण काढू शकतो. म्हणजे याच्यामध्ये ग्रामरची काही कदर राहिलेली नाही आहे. तसं आपण बघूया. मी खूप लॉंग व्हिडिओ होणार आहे हा. सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा की तुमचे याबद्दल मत काय आहे. एक्झाम ऑनलाईन घ्यायला हवी की ऑफलाईन घ्यायला हवी, आणि जी एक्झाम ऑनलाईन घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही किती सॅटिस्फाईड आहात की तुमचे 1000 रुपये यामध्ये चालले गेलेले आहेत. आणि UPSC सारखी जे संस्था आहे, MP सारखी जी संस्था आहे, MPSC UPSC, हे फक्त UPSC 100 रुपये आणि MPSC फक्त 300 रुपयामध्ये ऑफलाईन कंडक्ट करतात इकडे चांगल्या पद्धतीने. तर आपण फक्त ग्रुप सी साठी का बरं अशा पद्धतीने जनरली वागत आहे हे सुद्धा मला शासनाला विचारायचं आहे. तर आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करूया. तुमचे सुद्धा मला मतं यामध्ये पाहिजे. तसं सर्वात पहिले आपण बघू पूर्ण की नॉर्मलायझेशनचा जो घोळ आहे, हा घोळ आपल्याला बघायचा. घोळ आहे काय आहे हे आपण बोलू शकतो. रिझन काय याच्या मागे की त्या टीमनी कशा पद्धतीने एका व्यक्तीचे 0.20 मार्क वाढवले, हे पण एक काहीतरी क्वेश्चन मार्क आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो? तलाठी व फॉरेस्टचा रिझल्ट लागलेला आहे आता, आणि या रिझल्ट लागल्यामुळे सर्वांचे डोळे सुद्धा उघडे झालेले आहे की हा जो मी म्हटलं आहे की ऑफलाईनच एक्झाम घ्यावी, एकच परीक्षा, एकच पेपर, अजून एकच दिवस का बरं, हे आपण समजून घेऊया की याच्या मागे रिझन काय आहे. जसं आपण बघितलं की UPSC आणि MPSC जे पण आयोग आहे हे जनरली 100 रुपये UPSCचे आहे, ठीक आहे, आणि 250 ते 350 पर्यंत जे पैसे आहेत ते आपले MPSCचे आहे. हे झाले दोन मुद्दे. पोस्ट कोणते आहे? IAS पासून, डेप्युटी कलेक्टर पासून PSI STI अशा मोठ्या मोठ्या पोस्ट आहे. पेपर एकाच दिवशी होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, पेपर एकाच दिवशी होतो. प्रिलिमचा संपूर्ण महाराष्ट्रात होतो, संपूर्ण देशात होतो UPSCचा पेपर. विचार करा, एकाच दिवशी. फी किती रुपये आहे? फी आहे 100 रुपये. फी आहे 100 रुपये. आणि सर्वात भयंकर ट्रान्सपरन्सी आहे बॉस. UPSC MPSC सर्वात बेस्ट ट्रान्सपरन्सी आहे UPSC MPSC. लोकांना तर आजही विश्वास नाही तलाठी पेपर कसे झालेले, सांगायची गरज नाही. ठीक आहे, आता बघू आपण तलाठी. ग्रुप सी ची पोस्ट आहे. मी याला कमी लेखणार नाही, ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटची पोस्ट आहे, ग्रुप सी ची पोस्ट आहे.
किती रुपये घेतले आहे? 1000 रुपये. फी किती याची? 1000 रुपये. आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करणार आहेत, तर तुमचे कमेंट सुद्धा मला तिथे येऊ द्या. फी आहे 1000 रुपये. आता तुम्ही कंपॅरिझन जेव्हा करता, IAS ऑफिसरच्या आतमध्ये असे हजारो तलाठी राहतात. IAS ऑफिसरच्या आतमध्ये, DCच्या आतमध्ये असे हजारो तलाठी आहेत. मी त्याला कमी नाही लेखत आहे. माझं काय सांगणं आहे की तुम्ही जे पद भरत आहे ना, ग्रुप सीचं जे तुम्ही पद भरत आहे ना, तर तुम्ही हे जे पद आहे ना, तुम्ही नाही का ऑफलाईन जर भरले, समजून घ्या, तर तुम्ही काय म्हणता की आम्हाला ऑनलाईन आहे, टेक्नॉलॉजी, तर 1000 रुपये लागत आहे. ऑफलाईन घ्या ना. प्रॉब्लेम काय आहे? हे ऑफलाईन आहे पूर्ण, हे ऑफलाईन आहे. ऑफलाईन घ्यायला प्रॉब्लेम काय आहे? रिझल्ट लवकर लावला आहे का? रिझल्ट लवकर लागणार आहे. जुलैमध्ये एक्झाम झाली, जुलै सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली. आज जानेवारी आहे, अजून फायनल रिझल्ट नाही आला आहे, फक्त मेरिट लिस्ट आलेली आहे. तर मग मला सांगा, फक्त तलाठीच्या एक्झामसाठी आपली संपूर्ण नियंत्रणं आपण लावत आहोत याच्यामध्ये. 25 दिवस हे सांगायचं राहिलं. 25 दिवस पेपर एकच. किती याच्यामध्ये? 75 पेपर्स. अरे असं वाटून मला झालं IASच्या मोठी पोस्ट आहे का काही, असं काही वाटत आहे. म्हणजे झालं असं की लोकांनी, म्हणजे गव्हर्नमेंट सांगत आहे का की तुम्ही तलाठीच करा, हे नको करा. गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं पाहिजे IAS साठी, DC साठी, याच्यासाठी, MPSC साठी, UPSC साठी. आपण त्याला प्रोत्साहन दिल्यासारखं झालं ना. जो तो तलाठी, जो तो तलाठी, जो तो तलाठी. किती फॉर्म? 11 लाख फॉर्म, 10 लाख फॉर्म. तर जो मुद्दा आपला आहे की हे जे 25 दिवस एक तलाठीचा पेपर चालला, ऑनलाईन सेंटर कमी असल्यामुळे, तर सर्वात पहिले एक काम करावं गव्हर्नमेंटनी की ऑनलाईन सेंटर तुम्हाला काय म्हटलं, मी ऑनलाईनच्या अगेन्स्ट नाही आहो, मी कोणाच्या अगेन्स्ट बोलत नाही इथे. पण जोपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेंटर बनू शकत नाही, ज्या दिवशी एका दिवशी तुम्ही पेपर घेऊ शकत नसेल, तर मला वाटते की गरजच नाही आहे ऑनलाईन पेपर घ्यायची. कारण की त्या ठिकाणी होत कसं आहे हे तर सर्व समजलंच आहे. आता काय तर होत असं आहे याच्यामध्ये की रिस्पॉन्स शीट येते याच्यामध्ये. रिस्पॉन्स शीट याच्यामध्ये येऊन राहिलेली आहे. रिस्पॉन्स शीट नंबर 1, रिस्पॉन्स शीट नंबर 2 आणि फायनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, असं काहीतरी जनरली आलेलं आहे ना, असं काहीतरी जनरली आलेलं आहे. नेक्स्ट, आता या रिस्पॉन्स शीट नंतर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे स्कोर 200+ आलेले आहे. 200 पैकी किती आलेले आहेत? 203, 204, 200, जे पण आहे बिचार, त्यांचा स्कोर त्यांनाही माहित आहे की बाबा 180, 190 ठीक आहे. तुम्ही हे दाखवू नका लोकांना की 200 पैकी 205 मिळतं. लोक हसतील ना यार. लहानपणी ठीक होतं, अक्षर चांगले असल्यामुळे तुम्हाला जास्त मार्क देण्यात येतात एक्स्ट्राचे. पण तिथे असं नव्हतं कधी, जे स्कोरिंगच्यावर कधी स्कोर नव्हते आतापर्यंत. मी पहिल्यांदा बघत आहे मी सुद्धा की 200 पैकी 205, 204 होते. असं की या कारणामुळे नाही का, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत ना, ते पूर्ण निगेटिव्ह झालेलं आहे एक्झामबद्दल. आता जसं मी विचारत आहे, ते सरळ म्हणणं आहे की याच्यानंतर ऑनलाईनची एक्झाम कधीच देणार नाही. का बरं? हे झालं सर्व, हे नाटक झालेलं आहे. त्यानंतर एक पुन्हा नाटक यांच्यानंतर आलेलं आहे, नॉर्मलायझेशन. अरे हा UPSCचा व्यक्ती, UPSCची जे एक्झाम आहे 2023ची एक्झाम, 16 दिवसामध्ये ऑफलाईन पेपरचा रिझल्ट लागला यार. संपूर्ण भारतामध्ये होतो, महाराष्ट्रात नाही. ऑफलाईन होतो. 100 रुपये आहे फक्त, 100 रुपये. बघा 100 रुपये आहे. ते ओपनला, महिलांना, SCला, STला फ्री मध्ये आहे. UPSCचा पेपर. MPSC 200-300 रुपये घेते. 15 दिवसात रिझल्ट लावला यांनी. आता आपण ऑनलाईन मध्ये किती दिवस लावत आहोत? 5 महिने. कोणत्या एक्झामसाठी? ग्रुप सीच्या. जे विद्यार्थी अधिक आता जे तलाठी बनले त्यांना पण ह्या गोष्टी पटेलच. त्यांचा पण याला विरोध आहे की बाबा ऑनलाईन एक्झाम नाही व्हायला पाहिजे सर. ठीक आहे, आमचं रिजिस्ट्रेशन होणार आहे किंवा झालेलं आहे, ते पण याच्या विरोधच आहे की त्यांना वाट पाहत आहे. रिस्पॉन्स शीट 1, रिस्पॉन्स शीट 2, फायनल मेरिट लिस्टच्या आधी ते नॉर्मलायझेशन, या सर्व गोष्टी ग्रुप सीच्या साठी नाही परवडत. म्हणून ते आणि
चॅलेंज करासाठी मी असं ऐकलं की 500 रुपये घेत आहे एका क्वेश्चनसाठी. 500 रुपये. खरंच हे कम्प्लिटली एका विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण करणे आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगेल की ह्या जो मुद्दा आहे, पहिली गोष्ट तर हा सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा, स्टोरीमध्ये लावा, स्टेटस ठेवा, सांगा सर्वांना. आणि सर्वात पहिली गोष्ट करा की तुमचे जे पण लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या जवळचे पण आमदार किंवा खासदार तुमच्याकडे असेल, ग्रुपमध्ये जावं. पुण्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, मी नागपूरमध्ये बघतो आमचं काय आहे तिकडे. पण सर्वांनी लोकप्रतिनिधीच्या मार्फत गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करावी की बाबा एकच पेपर एका दिवशी घ्या याच्यानंतर, आणि ऑफलाईनच घ्या. ऑनलाईनची सध्या सिस्टीम देशात आपल्या नाही आहे की आपण एका दिवसात सर्व पेपर घेऊ शकतो. चांगला आहे वाईट आहे ते तुम्ही बघितलं, आता ते मला सांगायची गरज नाही आहे की बाबा खूपच चांगलं आहे. गव्हर्नमेंटला तुला समजून घ्या की चांगलं किती आहे. या ठिकाणी यावेळेस जे पेपर झाले हे खरंच कम्प्लिटली एखाद्या स्टुडंटचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पेपर झालेले आहे पूर्णपणे. म्हणजे 1 तारखेपासून 25 तारखेला तो मुलगा पेपरच देऊन गेला. म्हणजे 12 ते सप्टेंबर पेपर कंटिन्यू चालू होते. हे म्हणजे ऍक्सेप्टेबल नाही मला तरी वाटतं. मला तरी असं वाटते जनरली की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यात राहतो. महाराष्ट्र जो डेव्हलप स्टेट आहे, या डेव्हलप स्टेटमध्ये एक तर पहिली गोष्ट ऑनलाईनची सिस्टीम सर्वीकडे नाही, ठीक आहे. पण जर समजा जो मॉड्यूल आतापर्यंत चालू होता ऑफलाईनचा, प्रॉब्लेम काय होता त्याच्यामध्ये, तर जर समजा आपण संपूर्ण विद्यार्थ्यांनी, कारण की या गोष्टी होणार आहे, संपूर्ण विद्यार्थी आक्रोशमध्ये आहे, चिडून आहे आज की माझा स्कोर 170 होता सर, 155 झाला. माझा स्कोर 155 होता, तो 180 झाला. तो खुश आहे विचार, त्याला प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या डोक्यात पण एक चालू आहे ना की हे प्रोसेस ऍक्च्युली आहे का. म्हणजे आता जात असताना ते पाहायचं का की देवा शिफ्ट एकदम सोपी वाली दे, स्कोर एकदम जास्त येऊ दे असं काही, किंवा शिफ्ट एकदम कठीण येऊ दे, स्कोर थोडा चांगला येऊ दे, मार्क वाढले. म्हणजे होत असं आहे की विद्यार्थी आता एकच गोष्ट करतील, शिफ्ट चांगली येऊ दे किंवा पेपर कठीण येऊ दे, सोपी येऊ दे, असं काहीतरी डोक्यातील पेपरचं सोडून दिलं ते काय तर. आणि तुम्हाला एक सांगतो मी की क्वालिटी काय आहे, क्वालिटी काय आहे यांची. ऑनलाईन पेपर जे आहे, जर आपण बघितलं ऑनलाईनच्या पेपरची सिस्टीम, या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं मराठी, हे मराठी शब्दसंग्रह टाका, ग्रामर नको टाका. मी तरी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो TCS ला, शब्दसंग्रह टाका, ग्रामर नको टाका. 25 पैकी 25 शब्दसंग्रह, 1-2 ग्रामर त्याच्यामध्ये असते. व्याकरणचं नाव संपून टाकलंय. इंग्लिश तुम्ही असं का होऊन राहिलं, याच्याने काय होऊन राहिलं, काय होते बाबा, तुक्के लागले, झालं तुक्के झाले नाही, तुक्के कोणाला समजणार आहे इथले. अच्छा मला एक सांगा, शब्दसंग्रह पेपर काढणं का कठीण आहे का, लॉजिक लागते का काही. अरे असे हजारो शब्दसंग्रह आहे, लाखो शब्दसंग्रह आहे, शब्द आहेत, अँटोनिम, सिनोनिम, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी. 75 पेपर काढायचे होते, शब्दसंग्रह उचलले, शफल केले, संपला पेपर. पेपर बनवण्यामध्ये यांना काही लागत आहे का, काही माइंड लागत आहे का. पण जर समजा तुम्हाला ऑफलाईन जर पेपर काढायचा असला तर या ऑफलाईन पेपरमध्ये तुम्हाला माइंड, दिमाग लागते, दिमाग. ग्रामरचे क्वेश्चन तुम्हाला बनवावं लागते. त्या जे ग्रामर, जो ऑथेंटिक जो ग्रामर आहे आपल्या मराठी व्याकरणचा, एक प्रश्न नाही ग्रामरचा, इंग्लिशचा एक प्रश्न आहे, फक्त शब्दसंग्रह. तुक्के मारून या, लागलं तर लागला, तो बनला तर लाठी. म्हणजे असं पण नाही पाहिजे ना की या शब्दसंग्रहात तुम्ही पूर्णपणे खेळ करत आहे. वोकॅब्युलरी ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मधली, याच्या मराठीमधली वोकॅब्युलरी, म्हणजे वोकॅब्युलरी असेल किंवा शब्दसंग्रह असेल, पूर्ण पेपर त्याच्यावर. GS कोणता तर काहीतरी 1 लाईन टाकून ठेवलेलं आहे, जे पण आहे, किंवा ज्या पण लेवलचं असेल. म्हणजे ऑनलाईन जेव्हा पेपर होत आहे तर या ठीक आहे, तलाठीसाठी आहे, या सर्व गोष्टी ठीक आहे. पण तुम्ही जे नावं टाकलं ते तर त्याला जस्टिफाय करा, किंवा सांगून द्या की शब्दसंग्रह येणार आहे. तर जोपर्यंत विद्यार्थी बोलणार नाही, समोर अजून नुकसान होणार आहे आपलं.
आताच आम्ही एक प्राधिकरणाचा मुद्दा उचलला होता, ग्रुप सीच्या सक्सेस 50% मिळालेला आहे. MPSC ऑफिसमध्ये विद्यार्थी गेलेले आहे. कालच त्यांची मीटिंग झाली आणि लवकरच नेक्स्ट वीकमध्ये निर्णय सुद्धा लागणार आहे. तर अशा पद्धतीने तळमळ पाहिजे विद्यार्थ्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी खूप चांगले इनिशिएटिव्ह घेतलं. अमोल असेल, रुपेश सर असतील, गौरव असेल, खूप चांगले त्यांनी मुलांनी इनिशिएटिव्ह. दुरून दुरून बिचारे बुलढाण्यावरून, मुंबईवरून, कोल्हापूरवरून मुलं गेले तिथे, मुली गेल्या तिथे जनरली. तर अशा पद्धतीने जोपर्यंत आपण आक्रोश आपल्यामध्ये आहे, बस ठेवून काय करणार आहे. तुम्हाला नॉलेज आहे, लॉ माहिती आहे, तर तुम्ही यूज करा. त्याचा प्रॉब्लेम काय आपल्याला. आणि तुम्हाला सपोर्ट करत तुम्हाला सांगत आहे नाही, हा व्यक्ती तुम्हाला सांगून राहिलेला आहे की बाबा आपले इश्यू आहे नाही का, हा इश्यू नाही आहे का आपला, हे काय आहे. आता मी तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला काय म्हटलं, जे विद्यार्थी लागले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. त्यांना पण या गोष्टी पटणारे नाही आहे. त्यांनाही माहिती आहे काय झालेलं आहे म्हणून. घोड नाही, घोटाळा नाही आहे. पण विद्यार्थ्याची मानसिकता खेळत आहे याच्यामध्ये की तुम्ही 5 महिने लावून टाकले रिझल्टला. आधी काहीतरी मार्क, नंतर काहीतरी मार्क. मार्क वाढणे ठीक आहे, कमी झालं तर अजून चिडून जाईल विद्यार्थी की यार मार्क कमी पण होऊन राहिलेले आहे. मग हा जो मार्क कमी होण्याचा जो फंड आहे किंवा मार्क वाढण्याचा जो फंड आहे, हा पहिल्यांदा आपण या तलाठीच्या मध्ये बघत आहे की MPSC मध्ये कधी होणार. मला वाटतं ते MPSCला तो विनंती करतो ऑफलाईन बेस्ट आहे, ऑफलाईनच राहू द्या. आणि किती एक्झाम म्हणजे त्या तलाठीसाठी 75 पेपर काढावे लागले वेगवेगळे. बाकी मला ते घोडबद्दल मला बोलायचं नाही. सेंटरवर काय झालं ते नंतरचे ते त्यांचं काम आहे, ते TCSचं काम आहे किंवा ज्यांनी एक्झाम दिली त्यांचं काम आहे. पण जेव्हा आपण बघतो की या 200 पैकी 203 स्कोर येत आहे कशाने, मग हे नॉर्मलायझेशन आहे काय, फॉर्म्युला काय आहे, कसं काय आहे. ठीक आहे, नाही आता एक्झाम आपण कोणाला म्हटलं कंपनीवाल्यांना की बाबा काय आहे, आपण IIT टाकलं काय आहे बाबा, ते सांगितलं असं असं काहीतरी आहे. पण मला वाटतं हे किचकट पद्धत गरजेची आहे का, की मग हे UPSC नाही करू शकत का. UPSC करायला पाहिजे. असं तिथं नंबर 1ची एक्झाम आहे, देशातली जगातली 2nd नंबरची टफेस्ट एक्झाम आहे, MPSC करायला पाहिजे. ते कोण नाही करत आहे. त्यांना माहिती नाही काय नाटक आहे म्हणून. त्या MPSCला जर त्यांनी सामोरं प्रयत्न पण केला तर आपण त्यांना विनंती करतो ऑफलाईनच बेस्ट आहे. आणि खरं चांगलं झालं की माहिती पडलं लोकांना काय 1000 रुपये फी घेऊन राहिले. क्वेश्चन चॅलेंज साठी 500 रुपये असं मी काहीतरी ऐकलंय आज एका क्वेश्चनचं. असं म्हणजे म्हणायला लागेल बाबा आतापासूनच चालू आहे तलाठीची कमाई. आणि जसं बघतो आपण की या पद्धतीने जे UPSC MPSC असेल जे पण आपलं जसं बघतो नेहमी आपण, एक बेस्ट ट्रान्सपरन्सी आहे, ऑफलाईन पेपर आहे, एका दिवशी पेपर होतो आणि या ठिकाणी अनुभव पण खूप चांगला येतो. एक क्वालिटी पेपर असते. ग्रामर म्हणजे ग्रामर, GS म्हणजे GS, करंट अफेअर, मॅथ्स, रिझनिंग. पेपर वाटते दिल्यासारखा. इथे काय आहे, याच्यात काय झालंय, या शब्दसंग्रह चुकले, लागले नाही लागले ते तुक्के, हेच चालू आहे. तर मला असं वाटतं की आपण जो मुद्दा जो उचललेला आहे की मला वाटतं हा मुद्दा मॅक्झिमम लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवला पाहिजे. या संदर्भात तुम्हाला जसं म्हटलं की ज्या पद्धतीने तलाठी फॉरेस्टचे जे रिझल्ट लागलेले विद्यार्थ्यांनो, यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना एक अनुभव आला असेल की बॉस ऑनलाईन एक्झाम का बरं, ऑफलाईन एक्झाम का बरं, ऑनलाईन एक्झाम का बरं होते. याच्यामध्ये काय की जर समजा मला असं वाटलं की ऑनलाईन एक्झाम घ्यायची आहे, नाही सर ऑनलाईन चांगलं आहे, पण तुम्हाला काय म्हटलं मी जे झालेलं ठीक आहे, म्हणजे नाही झालं ते काय म्हणतील. म्हणजे होत असं याच्यामध्ये की या ऑनलाईन एक्झाममुळे हे प्रोसेस जे आलेली आहे या प्रोसेसनी प्रॉब्लेम होणार नाही. प्रोसेस का बरं राहणार नाही. 25 दिवस पेपर झालेले आहे, 25 दिवस पेपर झाला, प्रोसेस लावाच लागणार नॉर्मलायझेशन. पण नुकसान तर आपलंच आहे याच्यामध्ये की यार ज्या व्यक्तीने समजून जा एक म्हणतो आपण मराठी व्याकरणामध्ये व्याकरणाचा अभ्यास केला किंवा जे पण आहे आणि त्या ठिकाणी शब्दसंग्रह लिहून दिले 25च्या 25. मी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमचा जास्त माइंड यूज करायचा नाही आहे. शब्दसंग्रहाची एक लिस्ट आहे, ते लिस्ट फक्त आम्ही टाकून देतो, शफल करतो, पेपर संपला. आणि पैसे किती देतो आम्ही 1000. तर एक विनंती आहे गव्हर्नमेंटला सुद्धा आणि मी विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करतो. आणि ज्या पद्धतीने बाकीचे जे पण प्रॉब्लेम्स आम्ही हँडल केलेले आहे सध्या, एक प्राधिकरणाचा असेल, डिपार्टमेंट PSIच्या रेशोचा असेल, त्यानंतर आपलं ऑप्टिंग आउटचा असेल, हा चौथा जो मुद्दा आहे त्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थ्यांना मला चांगला रिस्पॉन्स दिला. आम्ही ग्रुप तयार केला आहे, त्या ग्रुपमार्फत खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे.
काही गोष्टी तर आयोगाला सुद्धा माहिती होतात, हे तुम्हाला सांगत नाही, एकदम बोलत नाही, पण त्या गोष्टी त्या व्हिडिओ सांगितल्या या प्राधिकरणाच्या व्हिडिओमध्ये. पण एक लक्षात ठेवा की आयोगाला आपल्याला त्या सांगावं लागते या सर्व गोष्टी. तर या ठिकाणी गव्हर्नमेंटला आपल्याला सांगावं लागेल. ते आपण कसं करू शकतो की प्रत्येकाने आपल्या जवळ जे पण आमदार असतील किंवा खासदार असतील आपले ग्रुप करून त्यांना निवेदन द्यावं की बाबा समोरच्या ज्या पण एक्झाम्स आहे ते ऑफलाईन घेण्यात याव्या. कारण की ऑफलाईनचा फायदा हा असा आहे, ऑफलाईनचा फायदा असा आहे. कोणता फायदा आहे? एक तर पैसे वाचते, सेकंड एक पॉईंट ट्रान्सपरन्सी राहणारच आहे. आता बघा ते आपल्यावर आहे ट्रान्सपरन्सी किती ठेवायची आहे. तिथे पण पाहिलं आता ऑनलाईन असल्यावर ट्रान्सपरन्सी किती तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्यानंतर ऑफलाईन असल्यानंतर एकाच दिवशी पेपर होईल, नॉर्मलचे भांडण राहणार नाही, मार्क कमी जास्त राहणार नाही, डायरेक्ट रिझल्ट लागेल, टेन्शन नाही. काय जे पण आन्सर केलं ते पण जे पण राहील. पण एकाच दिवशी पेपर असल्यामुळे पेपरची व्हरायटी चेंज होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी एकच पेपर देतील. म्हणजे काय होईल की एका पेपरानुसार तुम्हाला सांगता येईल की काय होणार आहे. घोळ व्हायचा चान्सेस नाही याच्यामध्ये. आता घोळ करणार तर करणार, सोडून द्या, ते इथेही केलं इथेही करतीलच. पण ॲटलिस्ट न्याय तर 99.99% लोकांना भेटेल असं तर राहणार नाही काहीतरी. तर मला असं वाटतं की संपूर्ण विद्यार्थ्यांनी या संदर्भात ज्या पण गोष्टी झालेल्या प्रत्येकासोबत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे व्ह्यू काय आहे. तुमचे व्ह्यू काय आहे की जर समजा आपण म्हटलं की आम्हाला ऑनलाईन एक्झाम घ्यायची आहे, आम्हाला ऑफलाईन एक्झाम घ्यायची आहे, तर तुमचे व्ह्यू काय आहे ऑफलाईन एक्झामबद्दल आणि ऑनलाईन एक्झामबद्दल. मी तर जनरली ऑनलाईन एक्झामच्या अगेन्स्ट नाही, पण माझं म्हणणं आहे की ऑनलाईन तेव्हाच घ्यावं जेव्हा तुम्ही दम ठेवू शकता की एकाच दिवशी पेपर घेईल. सध्या ऑफलाईनचं कसं आहे, आपण एका दिवशी आपल्याकडे स्कूल कॉलेजेस भरपूर सारे आहेत. तर मी तर कधी पण ऑफलाईनलाच प्रेफर करेन सध्याच्या कंडिशनमध्ये भारतात. आणि महाराष्ट्र डेव्हलप आहे आणि ऑनलाईनला सध्या तरी मी नाही म्हणणार, सध्या तरी. पण समोरची गरज ऑनलाईन जरी असली सध्या महाराष्ट्र प्रिपेअर नाही आहे हे लक्षात ठेवावं. म्हणून आपलं काम आहे निवेदन देणे. आणि या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा निवेदन देता तेव्हा बघा हा यूट्यूबचा जो जरिया आहे ना, खूप लोक भडकवतात, भेवाडतात, निगेटिव्ह माइंड करतात, डिप्रेशनमध्ये टाकतात. माझं असं वाटते की जर समजा आपण या गोष्टी पॉझिटिव्ह केल्या आणि तुम्ही जर समजा महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला सांगितलं, नागपूरमध्ये आम्ही बघतो काय पद्धतीने करायचं आहे ते आम्ही करूच, पण सर्वांची मला इथे मदत लागेल. मी ग्रुप याचा क्रिएट करून ठेवला हेल्प डेस्क सेंटर म्हणून, MPSC तिथे MPSC टाकून ठेवला MPSC हेल्प डेस्क ॲस्पिरंट म्हणून. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जॉईन व्हायचं. तिथे आपले जे प्रॉब्लेम्स आहे हे आम्ही एक प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला बघा 7 दिवसामध्ये प्राधिकरणाचा. ऑफिसमध्ये जाऊन एक ऑप्टिंग आउटचं बाकी आहे, मी रिझल्टची वाट बघत आहे. ते ऑप्टिंग आउटचं एक नंतर होऊन जाईल. डिपार्टमेंट PSIचं पण काही प्रमाणात मॅक्झिमम प्रमाणात झालेलं आहे, पण ते सांगू शकत नाही एकदम काही गोष्टी. आणि एक आपलं हेवाला जे आहे ऑनलाईन एक्झामचं आणि ऑफलाईन एक्झामचं. तर मी तर डायरेक्ट ऑनलाईन एक्झामला क्रॉस करेल. का बरं की सध्या नाही, ऑनलाईन बेस्ड तेव्हाच राहील जेव्हा एका दिवशी पेपर होईल, रिझल्ट 15 दिवसात लागेल, 5 महिन्यात नाही. आणि जसं आता बघितलं आपण की मुलांचे मार्क कसे वाढले या ऑनलाईन एक्झाममध्ये जसं बघतो आपण. तर आपण बघितलं की जे नॉर्मलायझेशन, मला हा जी पद्धत आहे ना, ही जी पद्धत आहे नॉर्मलायझेशन, या पद्धतीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही एक लिमिट ठेवायला पाहिजे. 200 पैकी किती मार्क देतात ते ठेवायला पाहिजे. तर या ठिकाणी जसं बघतो आपण की जे मार्क्स जे आहे हे कमी किंवा जास्त होणे, पेपर दिल्यावर ॲन्सर शीट आल्यानंतर हे कोणालाच आवडणार नाही आहे ना. की माझे काहीतरी 150 फॉर एक्झाम्पल मार्क होते, माझे मार्क एकदम 180 झाले, किंवा माझे मार्क समजून घ्या 140 झाले. म्हणजे हा व्यक्ती काय आधी काय होता की त्याला होऊ शकते, ज्याचे वाढले तो तर मला खुश झाला, पण ज्याचे कमी झाले तो काय करणार आहे, तो काय म्हणेल. म्हणजे याच्यामध्ये लोकांचा अभ्यासावर लक्ष नाही आहे. आता त्यांनी अभ्यास सोडून दिला. त्यांचं काय चालू आहे आता, नॉर्मलायझेशन कशी होते काय सांगता येत नाही. म्हणजे त्या शेवटच्या दिवसापर्यंत लोक वाट पाहतील आता रिझल्ट काय लागणार आहे काय सांगता येत नाही. 200 पैकी 195 कट ऑफ लागून राहिलेले, 195 190 कट ऑफ लागणार आहे, समजून न राहिलेला आहे. कट ऑफवर व्हिडिओ बनवलेला आहे मी. सेफ झोन, डाऊटफुल झोन आणि
एक्झामच्या बाहेर नेक्स्ट एक्झामचे प्रिपरेशन करा. खूप चांगला व्हिडिओ तुम्हाला आवडेल, ते पण तुम्ही बघा. खूप छान व्हिडिओ जनरेट होतो, त्याची लिंक पण तुम्हाला पाठवून दिली या चॅनलमध्ये पण आहे. चॅनलवर तुम्ही बघू शकता, कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवलेली आहे. तर हे जो प्रोसेस आहे मी याच्या अगेन्स्ट आहे. फॉर्म्युला काही असो, तुम्ही मार्क हे ठेवले पाहिजे. आणि बघा आपण TCSला काय म्हणणार आहे, तिला माहिती आहे की आमच्याकडे एकच सेंटर आहे एका जिल्ह्यामध्ये, तर आम्हाला 10-15 दिवस 20 दिवस घ्यावंच लागेल. म्हणून आपलं सरळ काम आहे की सरकारला मागच्या वेळेस आपण केलं होतं 28 दिवसमध्ये पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होते. पण आता मी तुम्हाला हा मुद्दा मी पहिले उचलत आहे फटकनच की प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा पोहोचला पाहिजे. तुमचा आता याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे. तुम्ही किती शेअर करता, किती लोकांना सांगता की बाबा आपल्यासाठी या ज्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे. आय होप सर्वांना हा मुद्दा समजला असेल की ऑनलाईन एक्झाम का बरं, ऑफलाईन एक्झाम का बरं, आणि याचा फायदा काय होतो. जे एक्झाम घेत आहे, एक्झाम घेणाऱ्या ज्या पण संस्थे किती फायदा आहे त्याचं सोडून द्या, ते आपल्याला त्या गोष्टी ते त्याचे पर्सनल आहे, कंपनी आहे त्या गोष्टी. पण आपला का नुकसान आहे हे समजून घ्यायचं, बस मला ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या. पण 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 आपला मुद्दा हा शेवटपर्यंत ठेवायचा, जोपर्यंत आपल्याला त्याला म्हणतो ना आपण की जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत आपल्याला एक परीक्षा, एक पेपर, एकच दिवस असंच व्हायला हवं. कारण की जर असं झालं नाही तर तुम्ही बघू शकता आज रिझल्ट काय दिसून सर्वांना. ठीक आहे, तर हा एक सर्वांसाठी डोळे उघडणारा एक टॉपिक होता. आय होप सर्व या संदर्भात मॅक्झिमम आमदार किंवा जनरली आमदारला भेटलं तर खूप चांगलं होईल. खासदारला भेटलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण आमदाराला भेटलं तर खूप चांगलं होईल. कारण की जे पण आपले स्थानिक आमदार असतात त्यांना जर आपण आपल्या व्यथा मांडल्या किंवा आपण सांगितलं ते इंटरफेअर करू शकतात. तर आय होप की मॅक्झिमम लोक आता ॲक्टिव्ह होतील नेक्स्ट एक्झामसाठी. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.